भावा बघ इथे सगळे किती खुश आहेत, सारखं तुझंच नाव काढतायत. अरे माझं कसलं कौतुक करताय तुम्ही एवढं? हा, हे सगळं झालं ना तुमच्यामुळे झालंय. ते तुम्हीच तर धान्याची पोती त्यांच्यापर्यंत पोहोचवलीत ना, आणि म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावरती हा आनंद आलाय, कळलं का? माझा काही क्रेडिट नाहीये, तुमचं क्रेडिट आहे सगळं. हो सिद्धू दादा, सिद्धू दादा, सिद्धू दादा. हो काका, आभार कसले मानतायत काका? आम्हाला ना फक्त तुमचे आशीर्वाद हवेत, बाकी काही नको. काय माया? हा, एकदम करेक्ट बोललास भावा. बरं चल आता करतो नंतर. हा, बाय 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 बाय. हो हो, चालतंय चालतंय, ठेवतो सर. बाय 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 काका. आपण कोणाच्या तरी आनंदाचं कारण झालो की किती छान वाटतं ना. मॅडम, तुम्ही माझं मन वगैरे ओळखायला लागलात आता? हं? म्हणजे अहो म्हणजे मलाही सेम वाटतंय. हो हो, म्हणजे बघा ना, इतकी वर्ष झाली मी जनसेवा करतोय ना, म्हणजे आपण लोकांच्या कामी येतोय, आपल्यामुळे लोकांची रखडलेली कामं पूर्ण होत आहेत. आणि मॅडम खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे हे बघून ना जाम भारी वाटतं. आणि हा म्हणजे हे सगळं करताना म्हणजे आपण बरंच काही केलं त्यांच्यासाठी, तरी पण त्यांच्याकडून आपल्याला काही मिळावं असं अजिबात वाटत नाही मॅडम. त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले ना, हे एवढंच खूप आहे मॅडम. आणि आज आहे ना अगदी असंच वाटलंय. हे सगळं झालं मॅडम फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. सो तुम्हाला खूप खूप थँक्यू. अहो मला काय थँक्यू म्हणताय तुम्ही? हे बघा, थँक्यू म्हणायचं असेल ना तर देवी आईला म्हणा. तिच्यामुळेच तर हे सगळं घडतंय. अहो तीच तर तुमच्याकडनं हे सगळं करून घेते, मी तर फक्त निमित्त आहे. मॅडम तसं नाही म्हणायचंय मला, म्हणजे त्याचं काय, म्हणजे बघा ना की म्हणजे एवढी वर्ष झाली मी जनसेवा करतोय, पण या लोकांचा हा प्रॉब्लेम एवढा सगळा आहे, हा आतापर्यंत मला कळलाच नाही. हो मॅडम, मला काय वाटतं माहितीये का, इथून पुढे ना मी त्यांना धान्य पुरवठा केलाच पाहिजे, म्हणजे कसं त्यांची कायमची सोय होऊन जाईल ना. काय वाटतं तुम्हाला? नाही सिद्धिराज, अशी भावनेच्या भरात जाऊन मदत नाही करायची. म्हणजे म्हणजे हे बघा, तुम्ही जर का त्यांना असा आयता धान्य पुरवठा केलात ना तर ते काही कामं करण्यासाठी धडपडच करणार नाहीत. अशाने आपण त्यांना पांगळ करतोय. अहो त्यांना धान्याची नाही, कामाची गरज आहे. तुम्ही ना त्यांना काम मिळवून दिलं पाहिजे. कष्टाने कमावलेल्या भाकरीची चव जास्त गोड असते. करेक्ट बोलला तो मॅडम. म्हणजे हे सगळं माझ्या डोक्यातच नाही आलं. मॅडम कसं काय सुचतं तुम्हाला हे सगळं? तुमच्याकडे बघून. माझ्याकडे बघून? हो. उगाचच बोलता तुम्ही आता मॅडम. हा, सकाळपासून दुसरं कोणी भेटलं नाही का तुम्हाला? अहो खरंच म्हणतेय मी. बरं ऐका, मी तुम्हाला अजून एक सुचवू? अहो विषय का मॅडम, बोला ना. हे बघा, म्हणजे आपण त्या सगळ्यांना काम मिळवून देऊच, त्यांनी काय होईल, त्यांचा घर खर्च भागेल आणि रोजच्या जगण्याला त्यांच्या शिस्त येईल. पण हे इतकं पुरेसं नाहीये. प्रश्न पुढच्या पिढीचा आहे. म्हणजे हे बघा, भूक भागली की झालं असं नसतं. माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या 3च गोष्टी गरजेच्या नसतात. त्याबरोबरच गरज असते ना ती शिक्षणाची. पुढची पिढी शिकली पाहिजे तरच खरी प्रगती होईल. मला असं वाटतं ना सिद्धिराज, त्या सगळ्यांच्या मुलांना ना तुम्ही सरकारी शाळेत ऍडमिशन करून दिली पाहिजे. म्हणजे काय होईल, त्यांची फ्री मध्ये ऍडमिशन होईल आणि शिक्षणासाठी त्यांना वेगळा खर्च नाही करायला लागणार. शिक्षण झाल्यावर त्या सगळ्यांना नोकऱ्या लागतील आणि पोटा पाण्याचा प्रश्न आपोआपच भागेल. मॅडम अहो मॅडम, तुम्ही ना जाम म्हणजे जाम भारी आहेत. हो, काय? तुमच्याकडून ना मी जनसेवेचे धडे घेतले पाहिजेत अहो, मॅडम. ऐका माझं. खरंच सांगतोय मी, पाया पडतो तुमच्या. काय? नाही सिद्धिराज. मॅडम, बरं अच्छा तुम्ही माझं ऐका, ठीक आहे? तुम्हाला खरं खरं सांगू, आज ना मी तुमच्या देवीची 2 रूपं पाहिली. एक अन्नपूर्णेचं आणि दुसरं सरस्वतीचं. बरं ठीक आहे, तुम्ही आता आधी उठा. ठीक आहे, पण मॅडम त्या मुलांचं शाळेतलं ऍडमिशन डन झालं असं समजा तुम्ही. ओके, 1 मिनिट.
सिद्धिराज, मला तुमचा हाच स्वभाव खूप भावतो. चांगलं काही तुम्हाला सुचवलं की तुम्ही ते समजून घेता. हे फार कमी जणांना जमतं. तुम्ही खरंच खूप वेगळे आहात सिद्धिराज. आज एका मंडळातर्फे गरब्याचं आमंत्रण आलंय आपल्याला. सहकुटुंब बोलावलंय. अरे वा पप्पा, तुम्ही आमदार झाल्या झाल्या तुम्हाला मंडळांच्या आरतीचे निमंत्रण यायला लागली. देवीच्या आरतीचा मान मिळायला लागला. वा. म्हातारे झाले तर तुमचे पप्पा आरती मी करू का हे विचार सोडून त्यांचेच हुंजी हुंजी करत बसा. पप्पा, आम्ही दोघे पण येऊ शकतो ना? अगं प्रश्नच येत नाही. तुम्हाला यायलाच हवं. लेक आहेस तू गाडे पाटलांची. हे बघ, पण या तुझ्या बिनकामी नवऱ्याला जरा चांगले कपडे घालायला लाव. नाही म्हणजे कसं आहे, गाडे पाटलांचा जावई शोभायला हवा ना. आजी, डोंट वरी, मी सगळं करेन मॅनेज. तू टेन्शन नको घेऊ. मी एक सुचवू का? बोला की. सुनांनी गप्प राहायचा जमाना गेला आता. नवीन सुनबाई घरात आल्यापासून आपल्या घरातल्या सगळ्या बायका पोपटासारख्या चुरू बोलायला लागल्यात. बोला. मला असं वाटतं की आपण आजचा गरब्याच्या आरतीचा मान सिद्धू आणि भावनाला द्यावा. काय बोलतेस काय तू? डोकं ठिकाणावर आहे तुझं? माफ करा, पण मला असं वाटतं की सिद्धू आणि भावनाचं मन या घरात लागतच नाहीये. बघा ना, सतत त्यांच्या डोक्यात ते केसचेच विचार सुरू आहेत. आपण मतदानाच्या दिवशी त्यांना नेलं नाही तेव्हा सुद्धा बघितलं ना कसं आंदोलन आणि मोर्चा करत बसले होते ते. म्हणून मला असं वाटतं की त्यांना इथे थांबवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. म्हणजे आपल्या ताब्यात पण राहतील ना ते. नाही मॅडम, असं काही करून आपल्याला जावंच लागणार आहे. अहो, आपण काय नाही केलं या गणेशजीसाठी. उपास तापास व्रत ते जे म्हणतील ते सगळं केलंय हो. म्हणून आज काहीही झालं ना मॅडम, तरी आपण पोलीस स्टेशनला जाणारच आहोत. आणि तो बाहेर गावी गेलेला इन्स्पेक्टर सुद्धा परत आलेला आहे. त्यामुळे आज आपण असं काहीतरी करणार आहोत ज्यामुळे त्याला आपली पोलीस कंप्लेंट लिहून घ्यावीच लागणार. निघूया मॅडम. आज आपण आपली मोहीम फत्ते करूनच येऊया. चला.